नमस्कार, मी मंदार फणसे बेधडक मध्ये तुमचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत देशभरात ज्या पोटनिवडणुका झाल्या आणि त्या पोटनिवडणुकांमध्ये जे आता निकाल आलेले आहेत त्या निकालांच्या अवतीभोवती आपण चर्चा करणार आहोत। मोदींची लाट ओसरली आहे का, हा त्यातनं नवा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्या प्रश्नाची उत्तरं आपण शोधणार आहोत। आपल्या सोबत काँग्रेसचे नेते आमदार भाई जगताप आहेत, आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत, अशरफ आझमी आपल्या सोबत आहेत, समाजवादी पक्षाचे इथले नेते मुंबईचे, आणि रवी किरण देशमुख वरिष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत। या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत। पहिला प्रश्न खरं तर रवी किरण देशमुख तुम्हाला विचारायचा आहे। जो काही आता पोटनिवडणुकांचा निकाल आलेला आहे त्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला असं वाटतंय का की जी काही हवा होती, जी काही लाट होती भाजपची, मोदींची, त्या लाटेला कुठेतरी त्याच्यामुळे एक धक्का पोचलेला आहे? एक सगळ्यात मोठा निकाल जो दिलाय, म्हणजे निष्कर्ष यातून काढता येईल तो असा आहे की लोकसभेला जे वातावरण होतं आणि जे इश्यूज चालले त्याचा स्थानिक निवडणुकांशी काहीही संबंध असू शकत नाही। कारण गुजरात सारख्या राज्यात, ज्या गुजरातमध्ये एकही लोकसभेची जागा विरोधी पक्षाला म्हणजेच काँग्रेसला किंवा अन्य इतर पक्षांना मिळाली नाही, त्या गुजरातमध्ये काँग्रेसला विधानसभेच्या जागा मिळाल्या आणि त्या त्यांनी खेचून घेतल्या भाजपकडून। राजस्थानमध्ये मिळाल्या, ज्या राजस्थानमध्ये एकही लोकसभेची जागा काँग्रेसला मिळालेली नाही किंवा इतर पक्षाला मिळालेली नाही, 100% भाजप आहे या दोन्ही राज्यांमध्ये। म्हणजेच याचा अर्थ असा की पहिली गोष्ट, स्थानिक निवडणुका म्हणजेच असेंब्ली म्हणजे विधानसभा, याचा संबंध लोकसभेशी जोडता येणार नाही। दोन, लोकसभेला ज्यांनी नेतृत्व केलं असे नरेंद्र मोदी, ज्यांची या देशामध्ये प्रचंड अशी लाट चालली, त्यांच्या करिश्म्याचा प्रभाव विधानसभेला मदतीला येईलच याची खात्री देता येत नाही। हे दोन महत्वाचे मुद्दे या निवडणुकीत चाललेले आहेत आणि या निवडणुकीतून काँग्रेस, भाजपा किंवा इतर सगळ्या पक्षांना भरपूर काही शिकण्यासारखं आहे म्हणतात। नक्की तुम्ही म्हणता की भरपूर काही शिकण्यासारखं आहे। अशरफ आझमी, तुम्हाला वाटतंय का की खास करून उत्तर प्रदेशमध्ये अपेक्षितच नव्हतं जो प्रतिसाद मिळाला आता समाजवादीला सुद्धा तिकडे, हा प्रतिसाद तुम्हाला पक्ष म्हणून अपेक्षित होता? मैं सबसे पहले तो उत्तर प्रदेश की जनता का धन्यवाद अदा करना चाहता हूं। देखिए, जिस दिन से उत्तर प्रदेश में प्रचार की बागडोर योगी आदित्यनाथ और साक्षी महाराज जैसे लोगों के हाथ में आई, तब से उत्तर प्रदेश की जनता को थोड़ा सा ये समझ में आने लगा था कि जो मैजिक के नाम पर जो हथेली पे चांद दिखाने की कोशिश की गई थी 4 महीना पहले, कहीं ना कहीं वो एक शराब था। रेगिस्तान में जिस तरह से पानी नहीं होता दूर से चमकता, कुछ ऐसी बात थी। और यही वजह थी कि विकास की बात करने वाले, सबका साथ सबका विकास की बात करने वाले लोगों ने एक बैग लौ जहाद की बात करना शुरू कर दी, एक बैग मदरसों की बात शुरू कर दी। और ये कहीं ना कहीं निश्चित हो गया था उत्तर प्रदेश के अंदर, उस उत्तर प्रदेश के अंदर जिस उत्तर प्रदेश में जब 224 सीट अखिलेश यादव को मिली थी, जब एक वेव थी समाजवादी पार्टी की, तब भी ये 11 सीटें समाजवादी पार्टी के पास नहीं थी। लेकिन आपको जानकर इस बात की हैरत होगी कि वो वाराणसी जिसने मोदी साहब को सर पर बिठाया, उसी वाराणसी की एक रोहनिया सीट है, तालुका आता है, उस सीट पर समाजवादी पार्टी ने जीत हासिल की। वो उमा भारती जिन्होंने कहा था कि उत्तर प्रदेश में अब की बार सबको सबक सिखाएंगे, उनकी खुद की चरखिया की जो सीट थी वो खुद भारतीय जनता पार्टी हार चुकी है। और बताने का मकसद यह है कि जब आपके पास विकास के नाम से जो हवा खड़ा करके आप आगे बढ़ने की कोशिश करें, आपने कहा था काला धन वापस लाएंगे, आपने कहा पाकिस्तान और चीन को सबक सिखाएंगे, लेकिन ये सारी चीजें पीछे रह गई। एक बैग ये आया कि किसी तरह सोमदत्त को हीरो बनाया जाए, किसी तरह सहारनपुर की बात किया जाए, किसी भी तरह इस तरह की बात की जाए जहां पर दो फिरकों को बांटने की बात की जाए। ये सारी चीजें उत्तर प्रदेश की जनता देख रही थी। और एक तरह से मैं सुबह से देख रहा हूं ये सारी चीजें। भारतीय जनता पार्टी के लोग कह रहे हैं कि ये तो बाई इलेक्शन था, जहां सरकार होगी, तो फिर राजस्थान में क्यों हार गए, फिर गुजरात में क्यों हार गए? तो ये कहीं ना कहीं दर्शाता है कि आप इस बात से सबक हासिल कर लीजिए कि जब राम मंदिर के नाम पर आप वोट लेने के लिए निकले थे, तब भी आप 184 से आगे नहीं गए थे। आप विकास के नाम पे निकले थे, इसलिए कांग्रेस से त्रस्त जनता ने आपको मदद की थी। फिर आप लौ जहाद और मदरसों की बात कर रहे हैं, फिर सांप्रदायिकता के नाम पर लोगों को बांटने की बात कर रहे हैं, तो आपको सबक सीखना पड़ेगा। पुन्हा भाई तुम्हाला प्रश्न विचारतो, केशव उपाध्याय आपल्यासमोर, त्यांचंही आपण विवेचन सगळं ऐकणार आहोत, नेमकं काय त्यांना म्हणायचं। पण उत्तर प्रदेश तुम्ही बघितलेलं आहे, तिकडे जाऊन तुम्ही काम केलेलं आहे, सगळं 2 वर्ष तुम्ही काम केलेलं आहे। ही जी परिस्थिती आहे, तर यावेळेला मायावतींनी सुद्धा निवडणूक लढवली नव्हती, त्याचा काही त्याच्यामध्ये साधारणतः हात आहे असं आपण समजू शकतो? नाही, सर्वात प्रथम असं की ही जी काही
आता जे काही हे आलेले आहेत रिझल्ट, या रिझल्ट कडे फक्त उपचुनाव है करके म्हणजे त्या बाय इलेक्शन एवढ्या लाईटली बघून चालणार नाही. कारण याच्या अगोदरी अनेक वेळा असे झाले ना. काँग्रेसने ज्यावेळेला अगदीच बोलायचं झालं तर 412 जागा मिळाल्या 86 साली, त्यावेळेला अशा अनेक उपचुनाव झाले, त्याच्यात काँग्रेस निघाली. ही आकडेवारी आहे आपल्यासमोर. त्यामुळे कसं आहे की एक त्रिसूत्री कार्यक्रम ह्यांनी हातामध्ये घेतला होता त्यावेळेला. प्रचाराची जर आपण हे बघितलं त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम म्हणजे ती फसवी आश्वासनं, दुटप्पी धोरण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ढोंगी राष्ट्रवाद हा आता त्याच्यातनं बाहेर आलाय यांचा. आता फसवी आश्वासनं यांनी काही उदाहरणं दिली, मी सुद्धा अशी क्रमवारी बरीच देईन की ज्याच्यावर एक भावनेच्या याच्यावर जाऊन लाटेवर जाऊन लोकांना पण असं वाटलं काहीतरी बदल होईल, काही असेल काहीतरी बदल होईल किंवा आपल्याला काहीतरी अच्छे दिन जे ते वारंवार सांगत होते, आता यांचेच अच्छे दिन ह्या बाय इलेक्शन मध्ये किती आहेत तेच सांगतील. म्हणून मला असं वाटतं की या देशाची आणि भारतीय समाजाची एक मानसिकता आहे आणि ती मानसिकता जी आहे ती सेक्युलर विचाराची आहे, सिडो सेक्युलर नव्हे, सेक्युलर विचाराची आहे. ती लोकशाहीवादी आहे, ती हुकुमशाही मानसिकतेला अजिबात थारा देणारी नाही. आम्हाला आपल्या धर्माबद्दल, आपल्या जातीबद्दल, आपल्या पंथाबद्दल बोलत तेवढ्या पुरतं बरं वाटतं. तुमचं म्हणणं आहे की केवळ हे आणि हेच मुद्दे भाजपने तिथे समोर आणले आणि त्याचा हा सगळा परिपाक आहे. उलट 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 म्हणजे मला पूर्ण करतो म्हणजे त्यांना उत्तर देतो. काही काही नाही आपल्याला, आज तुमचाच दिवस आहे. हे मान्य केलंय त्यांनी आज अरे तुम्ही मान्य केलंय. आज भाईचा दिवस आहे त्यामुळे पूर्ण भाईचा करूया दिवस भाईचा. असं नाही. कारण काय असतं की वस्तुस्थिती काय आहे. आता बघा तुम्ही यशाचं हे जे आहे ते जेव्हा मोदींना देतात दिलं पाहिजे. उत्तर प्रदेश जिसका जिक्र इन्होंने किया उसका पूरा जो ये है आप किसके सर पे अगर बांधते हैं सेहरा यांच्या अमित शहाच्या, त्याच अमित शहाच्या नेतृत्वाला हे उत्तर आहे ना उत्तर प्रदेशच्या जनतेचं, नाही वाटत? ज्या मोदींच्या स्वतःच्या राज्यामध्ये म्हणजे सब कुछ मोदी, तिथे 3 जागा काँग्रेसने आणल्या. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आणल्या म्हणजे हा आमचा त्याच्यात दांभिकपणा अजिबात नाही. हा लोकांनी त्यांच्या मनाने दिलेला कौल आहे की किंवा हा इशारा आहे जे हे म्हणाले ना की अभी समज जाओ की तुम्ही लोकांना काय सांगितलंय त्या दृष्टीने तुम्ही मान्य करता हा इशारा आहे, भाजप मान्य करते हा इशारा आहे लोकांकडे. झालं भाईंचं तर मी उत्तर येतो. म्हणणार असं आहे की ठीक आहे आज हे दोघं बोलतायत, बोलणार ते रिझल्ट तसे आलेत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा, ज्यावेळी आपण अशा पद्धतीची काही चर्चा करायला जातो त्या चर्चेमध्ये काही संदर्भही बघितले पाहिजेत. म्हणजे असं म्हणायचं का की मगाशी भाई म्हणाले की लोकसभा निवडणुकीनंतर पोटनिवडणुका होतात त्यामुळे त्या जिंकतात. आपण थोडंसं एक वर्षापूर्वी मागे जाऊ. 2012 मध्ये उत्तर प्रदेशात अशाच निवडणुका झाल्या होत्या, पोटनिवडणुका झाल्या होत्या आणि महायुती सगळीकडे जिंकली होती त्यावेळी. आणि त्याच्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये ताबडतोब मायावती पूर्ण हारली. दुसरी गोष्ट, एका गोष्ट मला खरंच बरं वाटलं म्हणजे मला इथंच दुसऱ्या एका म्हणजे या वाहिनीवरती आपण 3-4-5 महिन्यापूर्वी ज्यावेळी आपण सगळेच बोलत होतो याच वाहिनीवर, सगळ्या वाहिनीवर, त्यावेळी सगळे एक जात काँग्रेस आणि एकूण सगळे पत्रकार, एकूण या वर्ग एक मोठा वर्ग असं हे मान्य, तर भाई सुद्धा होते, असं मान्य करायलाच तयार नव्हतं की देशामध्ये मोदींची लाट आहे. छे मोदींची नाही नाही मी अगोदरच सांगितलं नंतर सगळ्यांनी मान्य केलं. पण किमान आता मोदीची लाट आहे हे किंवा तरच ती ओसरली असेल ना, जर असेल तरच ती ओसरली असेल. तिसरी गोष्ट म्हणणार आपण एक तिसरा मुद्दा आणखीन एक घेतला पाहिजे. या सगळ्या निवडणुका ज्या आपण विचार करायला जातो त्या निवडणुकांमध्ये कुठले मुद्दे होते, कुठले या म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीला मोदी पूर्ण प्रचार ताकदीने उतरले होते. मुद्दे सांगा ना. सांगतो ना मी, येतो ना. चौथा याच्यामध्ये या सगळ्या निवडणुकांमध्ये मतदान किती झालंय, लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान आणि आताच अगदी लोकसभा क्षेत्रात जरी आपण मतदान घेतलं त्यात 20% फरक आहे लोकसभेला झालेलं मतदान आणि आताच्या पोटनिवडणुकीत झालेलं लोकसभेचं मतदान. त्यामुळे स्वाभाविक आहे मतदान कमी झालंय. मोदी स्वतः प्रचाराला गेले नव्हते त्याच्यामध्ये
आणि इतर अनेक घटक आहेत की त्या ठिकाणच्या लोकल इक्वेशन्सवरती निवडणुका झाल्यात. ह्याच्यामध्ये कुठलाही राष्ट्रीय इश्यू नव्हता आणि त्याच्यामुळे तिथं झालेल्या विजयावरती जर यांना असं इथं वाटत असेल की आता झालं, मोदी लाट संपली, महाराष्ट्रात त्याचा लगेच परिणाम घडेल, तर तो आनंद त्यांनी जरूर मानावा. 15 नाही, महाराष्ट्रात काय होईल ते आपण बघूया. आपण मुळात त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता की एक तर ढोंगी राष्ट्रवाद हा मुद्दा त्यांनी नाही नाही, असं आहे की आज असं की ढोंगी राष्ट्रात मी कुठला राष्ट्रवाद आणला होता, कुठले मुद्दे आम्ही आणले होते. मुळामध्ये या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व हे मोदींची एक तरी सभा या सगळ्या पट्ट्यात झाली का, आणि मोदींची सभा झाली आणि तिचा पराभव झाला, असं झालं का? मोदी या निवडणुकीत कुठेही उतरले नव्हते. 33 ठिकाणी. आणि एक दुसरा मुद्दा, 400 म्हणजे लोकसभाच्या 562 जागांनंतर 400 लोकसभेच्या जागानंतर आता तुम्ही 33 जागांवरती जर देशाचं मत तुम्ही आजमावत असाल आणि ते देशाची मूड आहे असं जर म्हणत असाल, तर मला वाटतं की हे राजकीय फारच म्हणजे आता त्याला काय म्हणावं, भाई खूप ज्येष्ठ आहेत त्यामुळे मला योग्य होणार नाही. हा देशाचा मूड आहे म्हणून तुम्ही म्हणताय की मला असं म्हणायचं की याच्यामध्ये दुसरा एक शेवटचा एक मुद्दा करतो भाई, कंप्लीट करा. एक आणखीन एक मुद्दा, जसं पराभूत झालोय तसं कलकत्त्यामध्ये आम्ही जागा जिंकलोय, आसाममध्ये जागा जिंकलोय, आंध्रमध्ये जागा जिंकलोय, ज्या कधीच आम्ही जिंकलेल्या नाहीयेत. कलकत्त्यात तर त्या मुस्लिम बहुल एरियात आम्ही जिंकलोय. जसं हे सांगतात की तिकडे मुस्लिमांनी मतदान काय लोह जिहाद वगैरे, मग असं असेल तर कलकत्त्यात मुस्लिम बहुल लोकसभेतून जिंकलो असतो का? तोही नसतो जिंकलो. त्यामुळे केवळ असं तात्कालिक वरवरचं विश्लेषण करून चालणार नाही, त्याच्या मागचे अनेक फॅक्टर आहेत. केवळ म्हणजे आजच्या पराभवाने लगेच मोदी लाट संपली आणि आता काय ओसरली वगैरे असं निष्कर्ष काढायचे असतील तर जरूर काढा, आमचा त्यात काही आक्षेप नाही. मला त्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या राहतील. म्हणजे त्यांचं ते चांगले अभ्यास करून आले, त्यांना स्टिकी विकेटवर बॅटिंग करायची त्यांना माहिती आहे, त्याने पहिलंच कबूल केलं. तो केशव उपाध्यायांबद्दल तो चांगुलपणा आहे. पण ते जे सांगतात आहेत तसं नाही. त्याचं कारण असं, ह्या जेवढ्या आपल्या ह्या ज्या बाय इलेक्शन्स होतात त्याच्यामध्ये वोटिंगचं पर्सेंटेज हेच असतं, हेच पॅटर्न असतं. म्हणजे 67 वर्ष झाली आपल्याला, अनेक आपण बाय इलेक्शन्स लढलोय सगळे, म्हणजे हा पॅटर्न सेम असतो. म्हणजे आता काय तो वेगळा झाला अशातला भाग नाही. हा एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की याच्यातनं रवी किरण म्हणाले तो महत्वाचा याच्यात हे जाहीर होतो. म्हणजे आम्ही काय म्हणतोय विरोधी पक्ष म्हणून सोडून द्या, एक गोष्ट याच्यातनं जाहीर होते, स्थानिक मुद्दे, स्थानिक या सगळ्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुकाची गल्लत करू नका. आणि उपचुनावला कधी कुठचाही पंतप्रधान आलेला मी तरी ऐकलं नाही. म्हणजे मोदी न येणं हे जर सांगण्याचं लंगडी सबब जर सांगत असतील तर होत नाही. आणि म्हणून आम्ही जे म्हणतोय ते असं नाही, पण यशाचे जसे ते श्रेयकरी आहेत तसे अपयशाचे श्रेयकरी असायला पाहिजे. असं नसतं, असंच असतं, असंच असतं, नाही भाई, असंच असतं. आणि म्हणून राहुल गांधी उतरलेच नाहीयेत. मग राहुल गांधी त्यामुळे आज तर ट्विटर मोठा ट्रेंड आहे तो. ट्रेंड आहे मोठा की राहुल गांधी प्रचारात फिरकले नाहीत म्हणून युपी काँग्रेसला यश मिळाले. आपण म्हणून मी म्हटलं की आपण चांगल्या प्रकारे बाजू मांडता, मी तुम्हाला अडवलं नाही. तुम्ही ट्रेंड आहे मला असं वाटतं की ते ट्रेंड त्यावेळेला सांगा जेव्हा तुम्हाला सांगायचं तेव्हा, म्हणजे लोकांना कळेल. आपण हे राहिलो तर लोकांना भांडणं फक्त दिसतील, ती राहू नयेत म्हणून मी सांगतो की स्थानिक मुद्द्यांवर ह्या ज्या आम्ही जे म्हणतोय की हा ही ओसरली वगैरे वगैरे, आम्ही म्हणतोय ती ओसरलेली आहे आम्ही म्हणत नाही. मग याच्या अगोदर झालेल्या याच्यामधल्या उत्तराखंड मधल्या 4 जागा आम्ही जिंकल्याच की. म्हणजे हे आताच सोडा, बिहारमध्ये काय झाली परिस्थिती ही सगळ्यांच्या समोर आहे, देशाच्या समोर आहे. आणि हे देशाचं चित्र आहे, लक्षात घ्या की एक निवडणूक जी 4 महिन्यापूर्वी होते त्याच्यामध्ये प्रचंड यश मिळतं, ऐतिहासिक मॅन्डेट दिला जातो, देशाची जनता ऐतिहासिक मॅन्डेट देते एका निवडणुकीला आणि ती देशाची निवडणूक असते. परंतु दुसऱ्या स्थानिक निवडणुकीच्या वेळेला त्यांनी स्थानिक विचार केलेला आहे. तसाच विचार या महाराष्ट्रामध्ये होईल, तसाच विचार विधानसभेत होईल. महाराष्ट्रामध्ये काय हे जास्त पण आशीर्वाद मी तुम्ही जो मगाशी म्हणालात की त्यांनी जातीयवादी प्रचार केला, समाजवादींनी पण तेच केलेलं आहे ना. समाजवादीचं सुद्धा राजकारण तिथलं स्थानिक पातळीवरचं तसंच झालेलं आहे. मंदार भाई देखिए, ऐसा है कि आप इस बात के लिए थोड़ा सा बैकग्राउंड में जाइए. 4 महीना पहले जिस वाराणसी में किसी को कोई जगह नहीं मिलती है, सारे लोग जो है बहुत बुरी तरह हार जाते हैं, उसी वाराणसी में प्रधानमंत्री के कॉन्स्टिट्यूएंसी के अंदर एक सीट पर, प्रधानमंत्री की कॉन्स्टिट्यूएंसी के अंदर अगर एक सीट हारी जाती है तो कहीं ना कहीं ये सारी चीजें बताती हैं कि आप जिस काम को लेकर 4 महीना पहले आगे बढ़े थे उससे भटक गए. आपने अपने
चाल को, अपने रास्ते को बदल लिया है। पण हे मान्य और तुम्हाला ये केशव रास्ता पटेल- बदलने का हरजाना इनको 4 भुगतना पड़ा महिन्यामध्ये है। तुम्ही रस्ताच बदलला आप असं देखिए, असेल. मैं अपनी बात को पूरा कर प्रचार दूं, जाता है, मंदार मंदार भाई, मगाशी सांगितलं. 4 महीने में कोई वेव खत्म नहीं हो जाती। आज भी पूरे हिंदुस्तान में ये बात बताई जा रही है कि भाई ये मोदी साहब की लहर है, और ये सारी चीजें बताकर महाराष्ट्र जीतने की बात की जा रही है और जगह जीतने की बात कर रही है। आप देखिए बिहार का नतीजा क्या आया। हम लोग बार बार, महाराष्ट्र में भी हम कह रहे हैं कि सेकुलर फोर्सेस इकट्ठा होकर अगर मुकाबला करेंगी तो मैं यकीनन इस बात के लिए समझता हूं कि महाराष्ट्र की जनता सांप्रदायिक शक्तियों को कभी भी सत्ता हाथ में आने नहीं देगी। 15 साल का ये इतिहास चल रहा है। लेकिन उत्तर प्रदेश में जो कुछ भी हुआ वो इस तरह से हुआ कि जो ताकत आपकी 4 महीना पहले मौजूद थी, जहां पर आपके सिर्फ और सिर्फ आपके खासदार हैं, उन इलाकों में आप हार रहे हैं और उन सीटों पे हार रहे हैं जो आप 2012 में जीत के आए थे। तो बताने का मकसद यह है कि हथेली पे चांद दिखाकर मैजिक के नाम पर आप कुछ दिनों तक तो लोगों को साथ में लेके चलते हैं, मुस्तकिल तौर पर आप किसी को साथ रविकिरण, में तुम्हाला लेके मान्य नहीं आहे का, चल सकते। तुम्हाला मान्य आहे का की भाजप गेल्या 4 महिन्यामध्ये त्यांचा रस्ता बदललाय, भटकले, असं ज्या पद्धतीने अशरफ आझमी म्हणाले, तुम्हाला हे मान्य आहे का की खरा जो अजेंडा होता भाजपचा, जो विकासाचा जो काही मुद्दा होता, तो सोडून भाजपने कुठेतरी उत्तर प्रदेशमध्ये आपली भूमिका बदलून निवडणुकीला सामोरे गेलेत? नाही, माझा मतदारांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर विश्वास आहे. मी हे इथं स्पष्ट करू इच्छितो की लोकसभेला लोकांनी आपण कुणाला मतदान करतोय याचा निर्णय घेतला आणि जो काय त्यांना जे करायचं ते त्यांनी केलं. आता यावेळी मतदान करत असताना लोकांनी विधानसभेला आपण मतदान करतोय हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवलेलं दिसतंय. म्हणून मला असं वाटतं की इथे स्थानिक उमेदवार कोण होता, त्यांनी काय आश्वासनं दिली जनतेला, त्याचा कितपत प्रभाव होता, आणि राज्य सरकार कोणाचं आहे आणि आपण कोणाला मतदान करतोय आणि नेमकं काय निर्णय घ्यायचा आपल्याला याचा विचार जनतेने केलाय. देशाच्या विकासाचे जेव्हा मुद्दे येतात त्यावेळी मला असं वाटतं की कसं आहे की एका मैनपुरीच्या लोकसभेच्या निकालावरून असं ठरवता येणार नाही, कारण बडोद्याला गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपलाच निवडून दिलं ना लोकांनी पोटनिवडणुकीमध्ये. त्यामुळे देशाच्या विकासाचं काय झालं यापेक्षा मला असं वाटतं की स्थानिक प्रश्न, विधानसभा याला जास्त लोकांनी प्राधान्य देऊन तिथं कौल जो द्यायचा तो निर्णायक कौल दिलेला आहे. आणि मैनपुरीचं बोलायचं झालं तर ती जागा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांचीच जागा आहे. ती मागे ते तिथे निवडून आले होते, त्यामुळे त्यांचं नेटवर्क तिथे अर्थातच चांगलं असणार याच्यात शंका नाही. त्यामुळे ती जागा त्यांनी भाजपला जिंकू दिलेली नाही, हे त्यांचं यश आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही म्हणता की केवळ स्थानिक मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. स्थानिक मुद्द्यांवरती सुद्धा येणाऱ्या काळामधल्या ज्या निवडणुका आहेत, अगदी महाराष्ट्रातल्या सुद्धा ज्या निवडणुका आहेत त्या स्थानिक मुद्द्यांवरती लढवल्या जातील आणि त्यामुळे कदाचित त्याचे निकाल वेगळे असू शकतात अशी शक्यता आहे. आपण या मुद्द्यावरती सुद्धा येऊयात, चर्चा करूयात बेधडक मध्ये. आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. ये वाला एसी फाइनल है। सर स्टेबलाइजर कौन सा देना है? कोई सा भी चलेगा। एसी 5 स्टार रेटिंग और स्टेबलाइजर कोई भी। सिर्फ माइक्रोटेक स्टेबलाइजर लीजिए जो आपके एसी को वोल्टेज फ्लक्चुएशन से सुरक्षित रखे और बिजली भी बचाए, ताकि आपका एसी सिर्फ कूलिंग दे, प्रॉब्लम नहीं। कोई भी स्टेबलाइजर नहीं, सिर्फ माइक्रोटेक स्टेबलाइजर। प्रस्तुत आहे यूथ इन्फिनिटी, लॅक्मेचं पहिलं स्कल्प्टिंग सिरम. तुमचा 20चा स्कल्प्टेड चेहरा जसाच्या तसा ठेवतो. यूथ इन्फिनिटी बाय लॅक्मे, रिइन्व्हेंट. माननीय दत्ताभाऊ धनकवडे यांची पुणे महानगरपालिका महापौरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक समीर दिलीप धनकवडे, संतोष शांताराम धनकवडे आणि मित्र परिवार. रामनाथ गोयंका सोहळ्यामध्ये IBN लोकमतचा चौकार. आरती कुलकर्णी, प्राजक्ता धुळप, अलका धुपकर आणि विनायक गायकवाड यांना गौरवण्यात आलंय. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते प्रतिष्ठेच्या रामनाथ गोयंका पुरस्कारांनी. IBN लोकमत सर्वाधिक पुरस्कार मिळवणारं नंबर 1 मराठी न्यूज चॅनल. सर रुपी स्ट्रॉंग झाला तर केमिकल्स मध्ये जोर येईल ना? हा, पण ऑइल कंपन्यांमध्ये जास्त व्हॅल्यू आहे. हो सर, पण सर रुपी मध्ये तर ते सर या नव्या पॉलिसीचा इन्फ्रा शेअर्स वर काही परिणाम नाही होणार ना? नाही, इट विल बी अ गेम चेंजर. हो सर. तुम्हाला नेहमीच शेअर्स मध्ये गुंतवणूक करायची होती, पण कुठून सुरुवात करायची हे माहित नव्हतं. कोटक सिक्युरिटीज भारतातील बेस्ट ब्रोकर आपल्याला देत आहेत माहिती व टेक्नॉलॉजी आत्मविश्वासाने ट्रेड करण्यासाठी. सर पॅन्ट्रॉनिक्सचा P22 वर आहे सर. रिअली? स्क्रिप्ट महाग वाटतो ना? नाही, तो तर